हळूहळू पडेल. अहो बाळ समजून करा. हे प्रो असा राहिलाय का बाबू. हळूहळू हळू. हा हा सगळ्यांनी बघून घ्या. डायपर कसं घालायचं. चड्डीवरती डायपर घालायचं, आतमध्ये चड्डी घालायचं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बाळाला पहिली चड्डी घालायची मग डायपर घालायचं. काकींनी घातलंय. अहो काकी चड्डीवरती येते. तवनूजी मामा याच्या मुलाच्या भाच्याच्या नेमिंग सेरेमनीला सिद्धांत चाळेकर यांनी टेम्पो काढलाय. तवनूजी स्वतः शूट करतात, पाठी आहेत आणि आपण निघायला आपल्याला लेट होतं. तोड घेऊन पटकन बसायचा लागा. काय मच्छी दिलं त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे इथे हॉलवर. सामान वगैरे सगळं शिफ्ट केलेलं आहे. पण शिफ्ट करता करता जसं आम्ही हातामध्ये आलो तसं आम्हाला काकांनी सुद्धा सरप्राईज दिलं आणि मिस्टर तवनूजी यांनी सुद्धा सरप्राईज दिलं की हॉल आपल्याला इथे डेकोरेशन करायचं. आणि आम्हाला जवळजवळ 1 आठवडा झाला वरती डेकोरेशन आम्ही प्लॅन बनवतो आणि आता कळतं आम्हाला इथे डेकोरेशन करायचं. तर हे सरप्राईज आम्हाला कधी ना कधीतरी तवनूजीकडनं भेटतच असतात, कंटिन्यू असतात. त्यामध्ये आम्हाला काही नवल नाही वाटत आहे. पण आता आपण डेकोरेशनला सुरुवात करू कारण आम्हाला टाईम खूप कमी. चला मित्रांनो, आता आमच्या पाठीमागे तुम्ही बघा असेल नेमिंग सेरेमनी आहे आणि जंगल थीमचा कसं लागलाय. तर हे सगळं हे आमचे जे तवनूजीचे स्टेट आहे त्यांची कृपा की काहीतरी वेगळं करूया म्हणून माझ्या अंगात किडे सुचले की जंगल थीम बनवूया. पाठीमागे जसं हनुमान वगैरे उडताना दाखवलं लास्ट टाइम सारखं तुम्हाला दाखवलं नव्हतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर जर विनीत जे तवनूजी आहेत जर जर तू फ्युचरमध्ये बघत असेल, हा तुझा जो नालायक मामा आहे त्यांनी असं काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय. आणि ते बॉडी पडले बघा बाजूला. हा जो नालायक मामा आहे त्यांनी करायचं ठरवलेलं आहे सगळं. वायू कोण नाही, हा कोण घरातलं नाही त्यामुळे आम्ही बिंदास बोलतो. वायू तू फ्युचरमध्ये बघत असेल ना तेव्हा या मामाचे सगळे कांडे माझे काय नाही, मी फक्त सोबत दिलं होतं बाकी काय. हा बघ आयुष्य सुंदर. ए बॉडी उडली टाळ्या भाई टाळ्या. ठीक आहे चालू आहे चालू. आम्ही काढलाय का काय बोललं सिद्धांचं बनवलं बघा. तर मित्रांनो आपला एक 60% झाड रेडी झाले. हे असं खाली आपण खोड दाखवलं पांढऱ्या वरती असं कंटिन्यू असे फांद्या बिंद्यांची सिद्धांची क्रिएटिव्हिटी झाली. आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय आईस्क्रीमवालं झाड जे सिद्धांनी बनवलंय. खाली काठी आणि वरती आईस्क्रीम असं कचकीवालं डेंजरस आणि मस्त एक टवटवीत झाड जे सिद्धांनी बनवलंय. आणि हे जे झाडाला लावले फुगे ते स्वयं तवनूजी तर सर यांनी फुगवून दिले. तुम्ही बघू शकता कंटिन्यू लेवलला जेवढे पण फुगे दिसतात ते सिद्धी तोतली झाली पाहिजे सगळे तवनूजींनी फुगवून दिलेत. आणि भेटूया आता पुढच्या वेळेस. तोपर्यंत बघत राहा आज तक. कॅमेरामॅन मिळून टाकायसोबत तवनूजी. आपलं पूर्णपणे डेकोरेशन रेडी झालेलं आहे. तुम्ही पाठी बघू शकता एकदम पद्धतशीर डेकोरेशन रेडी झालं. इथे हनुमान सुद्धा रेडी आहे विथ ढगांसोबत. ढगं काय लावलेत ते माहीत नाही, मिस्टर तवनूजींची आयडिया. आणि ते झाड सुद्धा सिद्धांचं रेडी आहे. वरती सूर्य रेडी आहे मध्ये झाडांमध्ये. आणि डायरेक्ट इथे आलेलं आहे आपलं पाळण्यावाडं झाड जे मी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आम्हाला लांबनं तुम्हाला दाखवतो. लांबनं काय लुक येतं. क्या बात आहे. ऑल सेट चलो. तर मित्रांनो आता हे पूर्ण झालंय. आता डायरेक्ट भेटूया इव्हेंटला. इव्हेंट सगळं चालू झाल्यावर आज मस्तपैकी मी अँकरिंग करणार आहे, जरा होस्टिंग करणार आहे, थोडेफार गेम्स वगैरे. ते नंतर मजा वगैरे जी आहे नेमिंग सेरेमनीला पहिल्यांदा अँकरिंग करतात. जरा बघा पूर्ण व्हिडिओ बघा भाई. जाऊ नका कुठे कारण का खूप दिवसांनी ब्लॉग येते. हा की नाही पूर्ण बघा. जरा लाईक बिक करा जरा आला असेल तर नाही बघतो तोपर्यंत करतो. चला चेंज करून येतो. दादा काय करतोय. आपल्या सगळं गेमिंगची तयारी. आता गेम्स वगैरे कसं करणार त्याची अरेंजमेंट करतो. आणि मित्रांनो पद्धतशीर मी रेडी झालोय. आपण सगळं जे हमालीची कामं झाल्यानंतर एकदम पद्धतशीर रेडी झालंय पोस्टिंगसाठी. आता बाहेर गेम्स तुम्ही बघा कसे वेगवेगळे खेळवतो. नेहमी सेरेमनीला मी पहिल्यांदा अँकरिंग करतोय त्यामुळे असं थोडासा सेटअप आहे. म्हणजे हे असं या गोष्टी झाडे लावा झाडे दाखवा. त्यानंतर हा बाळा कमी वगैरे सगळे मालवांचं नाही काय तोंडात या गोष्टी खातो असतात. तर आता बाहेर गेल्यावर दाखवतो मी कसं करणार आहे काय करणार आहे. आता विधी चालू आहे. विधी झाल्यानंतर आपला पूर्ण प्रोग्राम चालू होईल. तर ब्लॉग 8 पर्यंत बघा. जाऊ नका कुठे. मी हे 5 वेळा बोलले तरी पण पूर्ण बघा कारण का खूप वेळानंतर ब्लॉग टाकतोय. पण माझं बोलणं काय थांबत नाही. तर पुढे बघा नाही तर मी कंटिन्यू बोलत राहील. चला
वडबंदेच्या वेळी पण विचारलेला काय पाहिजे, तुम्हाला कसं वाटतंय, तोच आणि आपुलकीचा प्रश्न मी परत एकदा विचारतो की आता मुलगा झालाय कसं वाटतंय तुम्हाला. पहिलं तर आपण खूप चांगलं वाटतं. हे सोडून सगळ्यांनी बोलायचं, हे सोडून सगळ्यांनी सांगायचं मला कसं वाटतं. थोडस येऊ दे हो दे काही तू ठरवून काय बोल. परत एकदा बोलतो हे सोडून एक जबाबदारी वाढली. हा हे कसं जरा चांगलं अजून संपलं. ठीक आहे, त्यांच्याकडे बोलायला शब्द नाही कारण का ते घांगल. तसंच आता जरा हाच प्रश्न मी जिदीला विचारतो की तुला कसं वाटतं आता. चांगलं वाटतंय अजून. बदल तर आता पुढे होणार ना, अजून काय वेळ आहे, बदललं पुढे होणार. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आपण आता हे जाणून घेतलं की ह्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय. पण आता आपण एक असा गेम खेळणार आहे त्याच्यामध्ये हे किती एकमेकांना ओळखतात ते बघायचं. चला तर आता एक गेम आपण चालू करू. थोडेसे उभे राहू दोघं, काय नाही, रिलॅक्स. चल पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांमध्ये रोमॅन्टिक जास्त कोण आहे. बघ हे मला तू वाटतं असं एकमेकांना इक्वल आहे, इक्वल. क्या बात आहे, क्या बात आहे. दोघांना पण एक जण एकमेकांना वाटतात असं, पण एक सिंगल कोण नाही. हे मस्त आहे तो. ओके दीदी खरं उत्तर द्या. हां तर तुमच्या दोघांमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलेला तर फर्स्ट प्रपोज कोणी केलेला. असं कसं झालं शेवटी. मी चुकलो की काय, काहीतरी वेगळं काहीतरी बघितलं. हा हे आहे ना. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या दोघांमध्ये हा फोनवर जास्त बोरिंग कोण करतं. बोर कोण करतं फोनवर बोलताना. बोर की अरे कंटाळा आलाय. एक तुमच्या दोघांमध्ये, मी ते फॅमिली कुठे विचारलंय, तुमच्या दोघांमध्ये नाही करत. लग्नाच्या आधी, लग्नानंतर नाही, कारण का घरी पण जायचं आहे. प्रॉब्लेम आहे ना, जेवण बिवण सगळं बंद होऊन जाईल. ते सगळ्या गोष्टी आहेत, ते पण बघून करावं लागतं. फुकट खाली इथे मी बलून उभा करायचो, घरी जेवण नाही भेटणार, कसं होईल. हा काकींकडे 2 बलून्स दे. अरे हे इथे गुलकन बनणार आहे. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन जर तुम्ही जेन्युअनली उत्तर दिलं तर दिलं सगळे बघणार, एवढं काय नाही. तर तुमच्या दोघांमध्ये जास्त इंटेलिजंट कोण नाही. क्या बात काही जेन्युअन काही. थँक्यू. येस वा. ओके हा पण बात आहे, क्या बात आहे. चलो लास्ट क्वेश्चन. ओके दररोज आता एक थोडा पारिवारिक घराला थोडा प्रश्न विचारूया. खरं उत्तर द्यायचं ताई आधी सांग. हा तुमच्या दोघांमध्ये दररोज सकाळी लवकर कोण उठतं. वाचलात सांगतोय तुम्हाला, वाचलात. चला एक लास्ट क्वेश्चन. तुमच्या दोघांमध्ये ऐकून घ्या आता सगळ्यांनी हा क्वेश्चन ऐकायचा. दोघांमध्ये सर्वात जास्त राग कोणाला येतो. राग या आईच्या गावात राग कोणाला येतो. सही पकडे. क्या बात आहे. तर शेवटचा क्वेश्चन काय हा पकड. राग झालं सॉरी कोण बोलतं. राग झालं सॉरी कोण बोलतं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की हे पार्सल द्या कोणाकडे तरी. हे पार्सल कोणीतरी घ्या. कोणीतरी. कोण आहे कोणाकडे. मेगा पार्सल काहीतरी कामं करू. तर गेम असा आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. नाव मला पुढे जाऊ दे, आता समजणार नाही. सगळ्या महिलांनी इथे लक्ष द्या. तर गेम असा आहे, तुम्ही जिथे बसलाय त्याच्या पाठीमागे
तुमचे नवरे उभे आहेत जे झालेले आहेत ओके. तर तुम्हाला 1 बाय 1 चॉकलेट टाकायचे आहेत आणि पाकटी सगळ्यांना आपापल्या लेडीजचे कलेक्ट करायचे आहेत, नाही तर बाजूच्यांचे करायला. आपली बायको टाकेल तेच पकडायचे, बाकीचे कोणाचे पकडायचे नाही आहेत ओके. आपण 2 4 7 8 10 14 16 18 19 हाय स्कोर 21 आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. क्या बात आहे. इथे जास्त वाटतं बापरे. आपण एकत्र 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आई गो. 2 रन भरले. 2 रन तुमच्या तर बोलून ना. 1 2 3 4 5 6 7 8 इथे संपले. 9 10 11 12 13 14 15 16. मला माहिती आहे ना ते जे बॉलिंग करत होते तुमचं हिंचं वेगळंच. असं आला डायरेक्ट असं त्यांना वाटतं कोण बघत नाही. असं गेलं क्या वाटत आहे. तरी पण मोजे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 चिटिंग करून पण 18 चिटिंग करून पण 18. आपला टॉपर कोण नाही तुम्हाला लक्षात ठेवा. त्यांच्या हातातच संपताय. 1 2 3 4 5 6 7 8 9. दादा तिच्या कॉन्फिडन्सनी सांगेल अरे 6 एक्स्ट्रा गेला. मला वाटलं 20-25 आहे. 9च आहे. क्या बात आहे क्या बात आहे. इथं जिंकलेल्या कापडसाठी जोरदार टाळ्या उडवली. तुमच्या नवीन जोडपाय तुम्ही तरी काहीतरी सांग. नेटवर्क नाही नेटवर्क इश्यू. अहो काहीतरी घ्या काहीतरी क्रिएटिव्ह असं आठवा काहीतरी. नको नको भाजी नको. मला नाव घेतल्याशिवाय वाटणारच नाही मी. मला नाव पाहिजे. काकी रेडी आहेत. काकींचा 5G आहे. दारी होती तुळस तुळशीला घालत होती पाणी. दारी होती तुळस तुळशीला घालत होती पाणी. आधी होती आई वडिलांची ताणी. आता झाली भैरजगावांची राणी. राणी रेडी झाल्यात पण राजा रेडी नाहीये. भाजीत भाजी मेथीची. या राजाला नुसती मेथीची भाजी आणायची. काहीतरी बघा एवढं क्रिएटिव्ह. राजा राणी त्यांनी तुळस वगैरे. तुम्ही वडाचं झाड तरी आणा काहीतरी आणा. चला जाऊ दे. भाजी घ्या भाजी झाली घेते. कोणी ऐकलं काका ऐकलं तुम्ही. मग ऐकलंच नाही. भाजीत भाजी मेथीची सुलभा माझ्या प्रीतीची. ह्याच्यासाठी यांना बॅन लावा. 2 गुलाबजाम कमी द्या यांना. क्या बात आहे. तुम्ही इकडे यायचं 1 रुपया. काकी रडतो तोंडावर हळूहळू पडेल. अहो बाळ समजून करा. हे प्रॉ असा राहिलाय का बाबू. हळूहळू हा हा. सगळ्यांनी बघून घ्या. डायपर कसं घालायचं. चट्टीवरती डायपर घालायचं. आतमध्ये चट्टी घालायची. वर डायपर घालायचं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं.
सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, बाळाला पहिली चटणी घालायची मग डायपर घालायची. काकींनी घातलंय. अहो काकी चट्टी वरती येते, मी टेस्ट करतो. मग आमच्या मराठी वाले वेगळं, आमचं पण वेगळं आहे. चटणी काढा, डोळे बंद करा सगळ्यांनी. घ्या डायपर घाला, डायपर घाला. थंडी वाजली, एसी चालू आहे, पटापट घाला. घाला घाला पटापट, थंडी वाजते बाळाला. यस, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम अतिशय छान पैकी. आणि ह्याला आता बांधून कसं ठेवायचं ते, हे हा तुमच्याकडे रुमाल आहे, हे बांधून कसं ठेवायचं हे सगळ्यांना दाखवायचं. सगळ्यांनी बघून घ्या बाबा, एकदम गाठी नका मारू रेशीम गाठींसारख्या, फटाफट सगळ्या एकदा बघून घ्या. वा वा, डोकं पण घ्या. हा हा, क्या बात आहे. वा 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 वा, ड्रिंक सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. वाव, शॉर्टकट नको, हे सगळं नीट दाखवा. शॉर्टकट ठेवून चट्टीवर नाही पण शॉर्टकट नको. वा वा वा, मी पकडतो, तुम्ही घाला. वा वा, क्या बात आहे. आताच नावून करून आले. हीच तर परीक्षा आहे. हा, असं एक इकडे टाकायचं आहे, इकडे टाकायचं आणि काय ते तुमचं तुम्ही करायचं. तर सगळं रेडी आहे. दिसत नाही का? अरे स्टेज पब्लिक डिमांड यार, पब्लिक डिमांड. नाही नाही, एवढं सोयी नाही चेअर बिल बसायची. सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना दिसतंय. पाठी दिसतंय का? पाठी दिसतंय? नाही दिसत आहे. काय करू शकतो, उभं करू शकतो. फोटो थोडस साईडला पाठी दिसू दे. चलो रेडी, टाइमर रेडी. चलो 1 2, थांबा थांबा थांबा. 1 2 बोल. हाताला टाइमर ठेवा, टाइमर ठेवा. हा, रेडी 1 2 3 स्टार्ट. चलो फटाफट, टाइम कमी आहे, टाइम कमी आहे. स्टॉप म्युझिक. मिठाई पॅक केली आहे, पाण्याला हवा लागेल फक्त एवढ्याच. काकी किती मार्क देऊ इच्छिता? तुमच्यापेक्षा सॉलिड घातलंय. क्या होते, फक्त बाळाला इकडनं हवा झाला लागेल. चलो, एक बाबा झाले. नेक्स्ट बाबा, ज्यांनी घातलेलं डायपर परत काढून ठेवायचं. तर गेम असं आहे की मी तुम्हाला काहीतरी थिंग्स आणायला सांगणार. ही इथे बसलेत ना, त्यांच्याकडे असणार त्या गोष्टी. हा, थिंग्स आणायला सांगणार, पटकन धावत जाऊन घेऊन यायचंय. मी एक चेअर काढणार, अशी एक एक लोक बाद होणार. जो लास्टला राहील तो विनर असेल. ओके, समजलं? चप्पल काढू नका, गुलकन लागेल पायाला. तुम्हाला समजला गेम? मी एक थिंग सांगणार आणायला, ती पटकन तुम्ही घेऊन यायचंय. जो लास्टला असेल, ज्याला नाही भेटणार तो आऊट. ज्याला चेअर नाही भेटणार तो आऊट. पण ती थिंग घेऊन यायचे काही करून, मला माहित नाही. असणार इकडे लोकांकडे असणार, त्यात गोष्टी सांगणार मी, बाकीचे काय नाही. तर सगळे रेडी आहेत, पटापट आणायचे धावत जाऊन. ओके, नाही मारू नका गरिबांना कोणी. तर सगळे रेडी आहेत का? अरे हो यार, बस फक्त हा पोर्टा तोडू नका, इकडचा आरामात जा. तर काय सांगितलं तर मला तुम्ही प्रत्येकाने एक ब्लॅक कलरचा क्लिप आणायचा. चला पटकन पटकन पटकन. ब्लॅक कलरचा क्लिप, ब्लॅक कलरचा क्लिप, ब्लॅक कलरचा क्लिप. कोणीच नाही दिलं काय? कोणाच नाही आवडत? एवढा विचारायला वाईट टाकलं. कधी पण नाही दिलं की, तर सायदासला दिलं. ज्याला केस नाही. थँक्यू सो मच. त्याच्या बसून घे, चेअर भेटेल तिथे.
तसं साधं सिंपल घेऊन तुला पण दिलं क्लिप ज्याचे आले भाड्याने ते देऊ नये प्लीज. किती भोळा आहे काका तुमचा घेऊ जेवतात काका पण देत नव्हतं. पण जी दोघांमध्ये चुरस होती मस्त. ते जेवत होते म्हणून जर ते बसले असते ना तर वावा बघण्यासारखं नव्हतं. त्याची निघून आले असते त्या बात. यांचं मस्त होतं एक मला एक तुला त्या बात. ब्लॅक शू कुठे ओके नीचे दिसत आहे. चला चला आपापली चपला घ्या. बाकी त्यांच्या चपला जरा देऊ नये. पटकन या प्लीज. बसून घ्या. चल मला आता तुम्ही आणून द्यायचंय. अरे भाई असं कसं जमणार तर मला आता तुम्ही आणून त्याचा पटकन व्हाईट कलरचा रुमाल. चलो व्हाईट रुमाल. ते जे झालं ना बरं खुर्ची नाही मला खुर्ची पण आपापली खुर्ची घेऊन बस. तर आता तुम्ही मला आणून द्यायचंय एक फनी. चला पटकन. बाकी सगळं जाऊ दे. हा इथपर्यंत गेला अरे फनी झाल्यावर विचारासोबत गेम झाला. अरे इथेच गेम संपला. इथपर्यंत जाऊनच नाही दिलं त्याला. क्या बात है. आता चुरसवाली फाईट आहे. चुरसवाली ओके. चलो चला आता थांबा. आता आउट ऑफ द बॉक्स सांगतो थांबा. तर आता तुम्ही मला आणून द्यायचंय छोटी पाण्याची बॉटल. चला पटकन पाण्याची बॉटल. अरे बॉटल पाण्याची बॉटल. हळू भले दादा तू पाण्याची बॉटल आली पण तू मी बोललेलं लक्ष नाही दिलं. मी बोललो छोटी पाण्याची बॉटल. तर ताई जिंकल्याचा जोरदार टाळो जाऊ दे नम्रता ताईसाठी. क्या बात आहे. जिजू इकडे यायचंय. आपल्या ताईला गिफ्ट द्यायचंय. एकदा जोरदार टाळो जाऊ दे नम्रता ताईसाठी.